नमस्कार, मी सुहास वैद्य आणि आपण पाहत आहात गाव दर्पण 24 न्यूज चॅनल। मीना शमीम फिल्म्स प्रस्तुत पायवाटाची सावली हा चित्रपट 23 मे 2025 ला होणार प्रदर्शित। सोशल मीडियावर चित्रपटाची चर्चा। सोमवार दिनांक 5 मे 2025 रोजी पुण्यातील पत्रकार भवन येथे पायवाटाची सावली या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा संपन्न झाला। यावेळी या चित्रपटाचे निर्माते, लेखक, दिग्दर्शक मुन्नावार शमीम भगत, बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध संगीतकार अनिल बिश्वास यांचे सुपुत्र अमित अनिल बिश्वास, या चित्रपटाचे वितरक अकात डिस्ट्रीब्युशनचे संस्थापक चंद्रकांत विस्पुते तसेच चित्रपट अभिनेते प्रसाद माळी हे उपस्थित होते। हा चित्रपट येत्या 23 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होईल। मीना शमीम फिल्म्स प्रस्तुत पायवाटाची सावली या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची व लिखाणाची धुरा मुन्नावर शमीम भगत यांनी उत्तमरित्या पेलवली आहे, तर चित्रपटाच्या निर्मितीची बाजू मीना शमीम फिल्म्सने सांभाळली आहे। या संपूर्ण चित्रपटाचे संगीत अमित अनिल बिश्वास यांनी केले आहे। या चित्रपटात VJ भाटिया, शाल्वी शाह, रेवती अय्यर, प्रसाद माळी आणि शीतल भोसले हे कलाकार आहेत। लेखकाचा खडतर प्रवास पायवाटाची सावली या चित्रपटामध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या चित्रपटाबाबत बोलताना लेखक दिग्दर्शक मुन्नावार शमीम भगत यांनी त्यांचा अनुभव शेअर करत असं म्हटलं की एका गावात अनेक वर्ष पाऊस पडलेला नसतो, तेथील लोक पाण्याविना आपला उदरनिर्वाह कसा करतात त्यांची पाण्याप्रतीची तळमळ या चित्रपटात रेखाटली आहे। प्रेक्षकांना या चित्रपटाचा ट्रेलर नक्कीच आवडेल अशी मी आशा करतो असे ते म्हणाले। पुढे ते असेही म्हणाले की काहींना असं वाटेल की हे माझ्या बाबत देखील घडले आहे, काहींना आपल्या खऱ्या आयुष्याच्या वास्तवाची देखील प्रचिती येईल। सर्वांनी हा चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपटगृहात एकदा तरी नक्की पाहावा असे आवाहन मुन्नावार शमीम भगत यांनी केले आहे। धन्यवाद। गाव दर्पण 24 न्यूज चॅनल, माध्यम समन्वयक सुहास वैद्य, संपर्क 9920 44 92 12। अमित जी आपल्याबरोबर आहेत, त्यांनी या चित्रपटाला हे संगीत दिलेलं, आपण त्यांच्याकडनं त्याची मत जाणून घेऊया। सर, आप इसमें कैसे क्या बताएंगे सर संगीत के बारे में? ये पिक्चर का संगीत जो है वो इतना सिचुएशनल है, एक पॉपुलर म्यूजिक बनाने की कोई कोशिश नहीं की। ये जो कहानी से जुड़ी हुई, लोगों के कैरेक्टर से जुड़ी हुई, उनके इमोशन से जुड़ी हुई, उसका उस तरफ का कॉम्पोजिशन है और ये सिर्फ उस तरीके से किया हुआ है। मतलब ये नहीं किया है कि पॉपुलर म्यूजिक दे दो और ये सब कर दो, तो ये मेरे को तो लगता है कि ये पूरे पिक्चर में बहुत फिट जा रहा है और अच्छा लग रहा है पिक्चर में। सर, किसी भी मलयालम फिल्म को संगीत देना आपकी पहली ये होगी? ये मेरी पहली पिक्चर है राठी की। अभी हम लोगों ने टीजर पे देखा, आपने बहुत अच्छा संगीत दिया, लोग बहुत पसंद करेंगे, तो मुझे उम्मीद है डेफिनेटली सर। थँक्यू सर। आपल्यावर चित्रपटातले एक कलाकार आहेत प्रसाद माळी सर। सर, तुम्ही ह्या चित्रपटात तुमचा अनुभव काय सांगू शकाल? उत्तम अनुभव होता। मुळात माझं होमटाऊन कोल्हापूर शहरातच फिल्म शूट झाली। सरांचं ॲक्च्युली कोल्हापूरवर वेगळं प्रेम आहे, सो जास्त त्यामध्ये काही त्रास असा अजिबात झाला नाही फिल्म करताना। कॅरेक्टरबद्दल सांगायचं झालं तर माझ्या कॅरेक्टरचं नाव यशवंत आहे। गावातला एक छोटा सावकार आहे आणि छोटा सावकार म्हणजे लहान वयानं म्हणून छोटा सावकार। ॲक्च्युअलमध्ये सगळ्या नेता मंडळींना खिशात घेऊन फिरणारा माणूस आहे, गावाचं पान त्याच्याशिवाय हालत नाही। सो आणि खूप इगोइस्टिक कॅरेक्टर आहे आणि नास्तिक आहे। मी नास्तिक होण्यामागे तशी बरीच कारणं आहेत, त्याच्या आयुष्यात घडलेले असे काही प्रसंग आहेत ज्यामुळे तो झालेला आहे। सो अचानक एक अनोळखी व्यक्ती येतो गावामध्ये आणि त्याच्याबरोबर वाद होतात या कॅरेक्टरचे। तो बरंच राजकारणी करतो त्याच्याबरोबर आणि शेवटी त्याला एंड ऑफ द डे कळतं की बाबा नाही, ही व्यक्ती सामान्य नाही आहे, ही असामान्य आहे। आणि त्या व्यक्तीमुळं जेव्हा या यशवंतच्या कॅरेक्टरमध्ये त्याच्या आयुष्यामध्ये बरेच काही पॉझिटिव्ह बदल घडतात, तेव्हा त्याला कळतं की नास्तिकता नाही आहे, हे स्पिरिच्युअल जर्नी काहीतरी वेगळा प्रकार असतो आणि तो शेवटी अस्तिक अशा पद्धतीचं ते माझं कॅरेक्टर आहे।
खूप खूप धन्यवाद. मला नक्की खात्री आहे की हा चित्रपट प्रेक्षक नक्कीच आवडेल आणि आपण सगळ्यांना विनंती आहे की आपण आपल्या जवळच्या चित्रपटगृहात नक्की पहा. अतिशय वेगळ्या विषयाचा चित्रपट आपल्याला बघायला मिळणार आहे. धन्यवाद. गावदर्पण 24 न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज विशेष म्हणजे एक चित्रपट, एक वेगळ्या विषयाचा चित्रपट हा रिलीज होतोय. त्याचं नाव आहे पायवाटेची सावली आणि येत्या 23 मे रोजी हा चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपटगृहात रिलीज होतोय. या चित्रपटाच्या निमित्ताने आज आपल्या बरोबर आहेत या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक मुन्नावर शमीम भगत सर आहेत. तसेच याचे संगीतकार विशेष म्हणजे अनिल विश्वास यांचे चिरंजीव अमित विश्वास हे आहेत. तसेच या चित्रपटातले कलाकार प्रसाद माळी सर आहेत. आपण थोडेसे त्यांच्याशी एक थोडी मुलाखत घेऊया म्हणजे आपल्याला की ह्या चित्रपटासंबंधी आपल्याला थोडं जाणून घेता येईल. सर नमस्कार सर. आपण हा जो चित्रपट आपल्या आहे त्याचा विषय आपल्या मनात खूप वर्ष घुरत होता, तर त्याबद्दल आपण काय सांगाल सर? बस ते घोळतच गेले आणि ते वर्ष पुढे गेले मला कळलं पण नाही. पण आता त्याची वेळ आली होती तर मी ते कम्प्लीट केलं आणि त्यानंतर मग त्याला आता रिलीज करतोय. आता प्रेक्षक त्याच्यावरती जजमेंट देतील की काय आहे ते मी ट्राय केलं आहे लोकांना सांगायला. की अंधार असतो तर याचा अर्थ असा नाही की सूर्य उगवणार नाही आहे. रात्र कायम नसते, रात्री येते आणि रात्र जाते पण. आणि देव आहे की नाही हा एक प्रश्न गंभीर असतो माणसाच्या मनात. नेहमीच हा विचार येतो की देव आहे की नाही. मी पूजा करतो त्याचं उत्तर मला मिळणार की नाही. मी फरियाद करतो तर कोणी ऐकणार आहे की नाही.